जर आपलं शेत बांधलेलं आहे, शेतात उत्पन्न, पाऊस, पीक सगळं, खत पाणी व्यवस्थित गेलंय, परंतु जो शेतातला पीक येतो व्यवस्थित येत नाही, याच्यावरती काय करावं? सर्वप्रथम आपलं कुलदैवत रुष्ट असल्याने देखील अशा गोष्टी होतात. घरातला दैवत, ग्रामदैवत इत्यादी वस्तूंचं जर आपण व्यवस्थितरित्या भगवतीची पूजा केली, सेवा केली, तर तो मार्ग व्यवस्थित होतो. चला जाणून घेऊया. जे शेतात मावलाय असतात, साती आसरा असतात, त्याचसोबत महिषासूर देखील म्हणजे म्हसोबा देखील असतो. तर ही शेताच्या राखणीसाठी व गणरक्षणासाठी ही देव जे असतात ते आपल्या शेताच्या बांधामध्ये ठेवलेले असतात. मित्रांनो, मी तुम्हाला एक वीरभद्राची आणि मारुतीरायाची एक सेवा सांगत आहे, जेणेकरून पर्जन्याचं प्रमाण वाढेल. आपल्या शेतातली जी विहीर किंवा पाणी आहे, त्या विहिरीतून तांब्याभर पाणी काढून मारुतीरायाला रोज अर्पण करायचं आहे. वीरभद्र असेल तर रोज अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्याने भगवंताच्या जवळील जे शेंदूर आहे ते एका भोजपत्रावरती लावून घ्यायचं आहे. त्याला बंडल करायचं आहे आणि त्याला मध्यभागी शेतीच्या नारळ, कापूर, ऊद इत्यादी वस्तू टाकून अमावस्येच्या दिवशी पुरायचं आहे. आणि नित्यकर्म सेवा जर आपल्या शेतात पीक आहे तर आपल्याला न चुकता पाणी भगवंताला अर्पण करायचं आहे. अशा रीती सेवा केल्याने या गोष्टी टाळल्या जातात. ओम काली.